नमस्कार फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्व? आज इथे मी नवीन एक ब्लॉग्स घेऊन आलेली आहे. छोटासा ब्लॉग्स बनवलेला आहे. आशा करते तुम्हाला सर्वांना आवडेल. जर तुमच्याकडे असेच कोणी पेट्स असेल, मांजर, कुत्रा किंवा आणखी दुसरे कुठले पेट्स असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आवडत असेल तर बघा. तर आमच्याकडे हे सिंजो आहे, लॅब्राडोर डॉग आहे, फिमेल. तर तिची आम्ही आज ग्रूमिंग करून घेतली आणि जस्ट डॉगवाल्यांना, म्हणजे जस्ट डॉग नाही आहे, पेट परिवार आहे, सॉरी जस्ट डॉग म्हटलं, पेट परिवारवाले आहेत हे. त्यांनी होम सर्व्हिस दिली, खूप छान सर्व्हिस दिली त्यांची. फर्स्ट टाइम आम्ही त्यांना घरी बोलवलं होतं, पण खूप छान त्यांनी सर्व्हिस दिली. आणि आमचं एक आहे की आमचं सिंजो जो आहे फिमेल डॉग, तिला हर रेनी सीझनमध्ये एक प्रॉब्लेम होत असतो, स्किन प्रॉब्लेम. खूप इचिंग होतं आणि तिच्या पूर्ण अंगावर रेडनेस येते आणि असे छोटे छोटे गुंती येतात आणि ते खूप इचिंग होते त्याचं. आणि तिचे हेअरफॉल पण खूप होतात, पूर्ण घरात हेअर असतात. तर त्याच्यामुळे घरचे बाकी सर्व चिडचिड करतात, सासूबाईंना पण आवडत नाही. मग आम्ही हर वेळेस तिला जस्ट डॉगमध्ये नेत असतो. तर यावेळी म्हटलं घरी यांना बोलून बघितलं, बघावं म्हटलं यांची सर्व्हिस कशी आहे. तर बघा तुम्ही, समोर मी दाखवते आहे व्हिडिओजमध्ये. इतकी छान सर्व्हिस दिली त्यांनी आणि कमी बजेटमध्ये, बिलकुल कमी बजेट, विचारही केला नव्हता एवढा कमी बजेटमध्ये. तर मी तुम्हाला सांगणारच याचं शेवटी व्हिडिओमध्ये की काय यांचं चार्ज होते, कसं यांनी केलं. तर यांनी सुरुवातीला तिचे पूर्ण नेल्स काढले, त्यानंतर तिचं ग्रूमिंग करून दिलं, झिरो ट्रिमर करून दिला, पूर्ण ग्रूमिंग केलेलं होतं. आणि छान ट्रिमर पण खूप छान करून दिलं, जेणेकरून तिला अंगावर जे स्किनवर तिचे जे प्रॉब्लेम झालेला आहे, रॅशेस वगैरे आलेला आहे, ते म्हणजे चांगलं होऊन जाईल. मागच्या वर्षी पण आम्ही करून घेतलेलं होतं, पण खूप चार्ज करावं लागला होता. मी क्लिनिकमध्ये नेऊन केलं होतं डॉक्टरकडून, खूप त्यांनी चार्ज केला होता. आणि जेवढं त्या डॉक्टरांनी केलं होतं तेवढं, मी डॉक्टरांचं नाव सांगणार नाही, जेवढं त्यांनी केलं होतं त्याच्यापेक्षा 100 पटीनं तरी यांनी खूप छान केलं. त्यांनी फक्त ट्रिम करून दिलेलं होतं, यांनी इतकं छान फिनिशिंगनी ट्रिमर केलं, खूप छान केलं. आणि ती, मला वाटतं त्या फिमेलला पण छान वाटत असेल म्हणून ती शांत उभी आहे. आणि तशी आमची सिंजो खूप शांत आहे. आणि लॅब्राडोर असतातच शांत, ते आक्रमक नसतात बाकीच्या डॉगसारखे, नाही का. फॅमिली डॉग आहे, फ्रेंडली डॉग आहे, खूप छान आहे. आणि इतकी फ्रेंडली आहे आमची सिंजो. तर या 2 मुलं आलेले होते, त्यांनी इतकं छान तिचं सर्व करून दिलेलं आहे, ग्रूमिंग वगैरे. आंघोळीच्या वेळेस पण त्यांनी खूप छान शॅम्पू वगैरे वापरलेले होते. मला माहिती आहे तसं आपल्या चॅनलवर हे सर्व दाखवणं जरुरी नाही आहे, पण आज एक छोटासा ब्लॉग मी बनवलेला आहे. तर आशा करते सर्वांनाच आवडेल. आणि जर तुमच्याकडे पेट्स वगैरे असेल तर तुम्ही सुद्धा याची काळजी करू शकता अशा पद्धतीने. तर मी थोडा आयडियाज तुम्हाला दिलेला आहे, तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला पण विसरू नका. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुमच्याकडे जर पेट्स असेल तर तुम्ही काय करता त्याच्यासाठी. जर तुम्हाला म्हणजे त्या पेटला जर असं स्किन इन्फेक्शन होत असेल तर तुम्ही पावसाळ्याच्या सीझनमध्ये तुम्ही त्याच्यासाठी काय प्रोटेक्शन घेता, त्याची कशी काळजी घेता, तर सांगा मला नक्कीच कमेंटमध्ये. जर मला ती माहिती नसेल तर तुमच्याकडून माहिती मिळून जाईल. तर बघू शकता किती छान त्यांनी म्हणजे ट्रिमर करत आहे. आणि एक होतं की त्यांनी जे हेअर्स खाली पडले ते सुद्धा आम्हाला उचलून साफ करून दिलेले, ते पण त्यांनीच पूर्ण क्लीन करून घेतलेलं होतं पूर्ण. तर अशा प्रकारे आहे. आणि जर का तुम्ही नागपूरमधून हा व्हिडिओ बघत असाल तर हा व्हिडिओ तर तुमच्यासाठी आहे. नक्कीच तुम्ही यांना, या मुलांना, परिवारवाल्यांना तुम्ही बोलवू शकता घरी. ते होम सर्व्हिस देतात, तर तुम्ही त्यांना बोलवू शकता आणि तुम्ही करू शकता. खूप छान असे त्यांची सर्व्हिस वाटली, मला तर खूप छान वाटली. आता आम्ही यांना जेव्हा आंघोळ वगैरे किंवा ग्रूमिंग वगैरे करायचं असेल तेव्हा आम्ही यांनाच आता बोलवत जाऊ. तुम्ही सुद्धा असाल आणि हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर तुम्ही सुद्धा यांना नक्कीच बोलवा. Caught in the rhythm
truths as they flow down, and their songs entwine with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing step on the forest floor opens a world through an ancient door. The silence alive, yet brimming with sound. In the arms of solitude I am found. Oh, whispering pines, sing me your tune. Caught in the rhythm, the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. महिन्याचा 30 तास पर डे 1-2 राहते. मॅक्झिमम संडेला असते. संडेला जास्त असतं. MBA करतात म्हणतात ते. MBA करत आहे हो, रायसोनीमध्ये. पार्ट टाइम बिझनेस असेल ना. चांगलं आहे ना, शिक्षणासोबतही करते. मानची पुरं असं सगळं होतं. तिकडे भवानी माता मंदिरकडे आहे का? हो, भांडेवाडी. भांडेवाडी. आणि इकडे आमच्या गाईचा तबेला आहे, म्हणजेच गोठा आहे. तर 2 बच्चे आहे गाईचे आणि 5 गाई आहेत. त्यांना सोडलं होतं तिकडे, तर तो बच्चे ओरडून आले होते. परफ्यूम आणि ते आधी लावलं ते काय सिरम होतं. याचं किती दिवस राहणार हे सुगंध? म्हणजे परफ्यूम किती म्हणजे? अच्छा. याला काही हे नाही होणार ना, झोमणार का याला असं? लागेल ना. तर असं होतं आजचं सिंजूचं ग्रूमिंग आणि तिची आंघोळ. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ सांगायला विसरू नका. हे मुलं आहेत ते पेट परिवारवाले आहेत. तर खूप छान यांनी सर्व्हिस दिली, खूप छान वाटलं आम्हाला. आम्ही नेक्स्ट टाइम पण यांनाच बोलवू. अगर तुम्ही नागपूरवरून असाल तर नक्कीच बोलवा यांना पण. धन्यवाद.